नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा, म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील। श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराम महाराज यांची पालखी श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूर येथे जात असते। या दोन्ही पालखी सोहळ्यांसाठी दरवर्षी साधारणपणे 12 ते 15 लाख वारकरी पायी प्रवास करत असतात। ही बाब लक्षात घेता रस्ते वाहतूक व महामार्ग केंद्रीय मंत्री नामदार नितीनजी गडकरी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या दोन्ही पालखी महामार्गाच्या विकासाचे काम हाती घेण्यात आले असून सदर काम अत्यंत उत्कृष्ट दर्जाने व नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात येत आहे। हे काम सध्या अंतिम टप्प्यात असून बहुतांश ठिकाणी पूर्णत्वास गेले आहे। ज्या ज्या ठिकाणी सदर महामार्गाचे काम पूर्ण झाले आहे त्या ठिकाणी असलेल्या उड्डाणपूल, अंडरपास तसेच साइड पॅनल भिंतींवर नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडिया यांच्या माध्यमातून थोर संतांची चित्रे, वारकरी परंपरेशी संबंधित चित्रे, वारीचे सजीव दर्शन घडवणारी चित्रे, अभंग, श्लोक तसेच रस्ते सुरक्षिततेविषयी नियम दर्शवणारी रंगीत चित्रे काढण्याचे काम सुरू आहे। या उपक्रमामुळे हा महामार्ग राष्ट्रीय महामार्गाबरोबरच भक्ती महामार्ग म्हणून ओळखला जाऊ लागला आहे। या रंगीत व प्रेरणादायी चित्रांमुळे महामार्गावरून पायी प्रवास करणाऱ्या वारकरी संप्रदायातील भाविकांमध्ये उत्साह निर्माण झाला असून श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा समिती आळंदी, श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा समिती देहू, श्री विठ्ठल मंदिर समिती पंढरपूर तसेच स्थानिक नागरिक यांच्याकडून रस्ते वाहतूक व महामार्ग केंद्रीय मंत्री नामदार नितीनजी गडकरी साहेब तसेच नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडिया येथील अधिकारी श्रीयुत श्रीवास्तव साहेब, चीफ जनरल मॅनेजर तथा रिजनल ऑफिसर व श्रीयुत घोडके साहेब, प्रोजेक्ट डायरेक्टर पंढरपूर यांचे या उल्लेखनीय कार्याबद्दल मनपूर्वक अभिनंदन करण्यात येत आहे।